नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पोलीस भरती 2024 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे काही प्रश्न विचारले होते गणित बुद्धिमत्तेचे ते प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर पहा, आपल्याला पहिला प्रश्न काय विचारला आहे। पहिला प्रश्न मित्रांनो आपल्याला विचारला आहे, एक खोली 60 फूट लांब व 45 फूट रुंद आहे, तर या खोलीमध्ये 3 फूट लांब व 3 फूट रुंद आकाराच्या एकूण किती फरशा बसतील, अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारले। आता मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर खोली म्हणजेच काय असणार मित्रांनो, या ठिकाणी आयत असणार। म्हणजे मग लांबी ही झाली मित्रांनो, लांबी ही झाली लांबी आणि ही झाली रुंदी। आपल्याला काय म्हणलेलं आहे, लांबी किती आहे मित्रांनो, लांबी दिली आपल्याला 60 फूट दिलेले आहे आणि रुंदी किती आहे, रुंदी आहे 45 फूट। आता याच्यामध्ये फरशा किती बसतील, 3 फुटाच्या फरशा या ठिकाणी किती बसतील, अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारले। मग तुम्हाला माहित असेल आयताचे क्षेत्रफळ काय, लांबी गुणिला रुंदी। पहा, आयताचे क्षेत्रफळ काय, लांबी गुणाकारामध्ये रुंदी। मग आता आपल्याला काय करायचं, पहा लांबी गुणिला रुंदी करा। लांबी किती आहे मित्रांनो, या ठिकाणी 60 फूट लांबी आहे, त्याच्यानंतर रुंदी किती आहे 45 फूट। आणि आता भागाकारामध्ये काय करायचं, 3 फूट लांब आणि 3 फूट रुंद आकाराच्या काय फरशा आहेत। मग याला जर आपण भाग जर दिला तर पहा 3 दोन्ही 6 झाला मित्रांनो 20। आता 45ला जर आपण 3 भाग जर दिला तर किती जाईल, 15चा 15 15 1 15 15 त्रिक 45। आणि आता 15 गुणाकारामध्ये जर 20 जर केलं तर काय येईल मित्रांनो, हा 0 20 वरचा जसाच तसा 15 दोन्ही 30 15 दोन्ही 30। म्हणजेच किती फरशा बसतील तर 300 फरशा या ठिकाणी बसणार आहे। ऑप्शन क्रमांक किती, ऑप्शन क्रमांक 4 होता आपल्या प्रश्नाचं उत्तर। अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा होता। त्याच्यानंतर पहा, 12 व्यक्तींना एक काम पूर्ण करण्यासाठी 21 दिवस लागतात, तर 14 व्यक्तींना तेच काम पूर्ण करण्यासाठी किती खर्च लागेल। आता एवढंच काम या ठिकाणी करायचे। पहा काय म्हणले, पहा 12 व्यक्तींना एक काम पूर्ण करण्यासाठी 21 दिवस लागतात, सॉरी 21 दिवस लागतात, तर 14 व्यक्तींना तेच काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील, अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। आता तेच काम जर असेल तर मित्रांनो याची मांडणी कशी करायची, पहा सर्वप्रथम किती 12 व्यक्ती आहेत, लिहून घ्या 12। आता 12 व्यक्तींना एक काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागत आहेत, 21 दिवस लागत आहेत। आता तेच काम म्हणजेच मित्रांनो आता या ठिकाणी काम चेंज नाही, तेच काम आहे, म्हणून या ठिकाणी छेदामध्ये काय लिहायचे आपल्याला 14। तर 14 व्यक्तींना तेच काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील। मग पहा वरती 12 गुणाकारामध्ये 21 छेदामध्ये 14। तर आपण जर या ठिकाणी जर पाहिलं तर 7 भाग देऊ शकतो, 7 दोन्ही 14 आणि 7 त्रिक 21। परत या 2 12 भाग देऊ शकतो, बे 1 बे, बे सक्कूम 12 आणि 3 गुणाकारामध्ये 6 जर केलं तर 3 सक 18। म्हणजेच मित्रांनो 18 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर। म्हणजेच 12 व्यक्तींना एक काम पूर्ण करण्यासाठी 21 दिवस लागतात, तर 14 व्यक्तींना तेच काम करण्यासाठी किती दिवस लागतील, 18 दिवस लागतील। ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। पुढचा प्रश्न पहा, 3 नंबरचा प्रश्न, जर अ ब क ई छोटी आणि मोठी ह्या क्रमाने येणाऱ्या 5 विषम संख्या आहेत, तर त्यांची सरासरी किती। आता तुम्हाला माहीत असेल की क्रमाने येणाऱ्या विषम संख्येची सरासरी नेहमी काय असते, मधली संख्या असते। काय असते मित्रांनो, मधली संख्या असते, ठीक आहे, मधली संख्या असते। मग आता आपल्याला काय दिले, क्रमाने संख्या आहेत आणि त्या संख्या कशा आहेत मित्रांनो, पहिली संख्या आहे अ, त्याच्यानंतर आहे ब, त्याच्यानंतर आहे क, त्याच्यानंतर आहे छोटी आणि त्याच्यानंतर आहे मोठी, अशा त्या 5 संख्या आहेत। आता पहा 1 2 3 4 आणि ह्या 5 संख्या आहेत, ठीक आहे, या 5 संख्या आहेत। मग पहा क्रमाने येणाऱ्या कोणत्याही 5 विषम संख्येची सरासरी नेहमी मधली संख्या असते। म्हणजे या साईडच्या 2 सोडून द्या, या साईडच्या 2 सोडून द्या, मधली संख्या आहे मित्रांनो आपली 3। 3 म्हणजेच काय, क म्हणजेच मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। म्हणजे क्रमाने येणाऱ्या कोणत्याही विषम संख्येची सरासरी नेहमी मधली संख्या असते, म्हणून याची सरासरी असणार क म्हणजे काय मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर, ठीक आहे। अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा होता। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, अजयचा पगार 10,800 रुपये व विजयचा पगार 9,000 रुपये आहे, तर अजयचा पगार विजयच्या पगारापेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे। पहा या ठिकाणी आपल्याला तुलनात्मक प्रश्न विचारलेला आहे। प्रश्न काय म्हणतो पहा, अजयचा पगार किती आहे मित्रांनो, अजय हा लिहून घ्या, अजय हा झाला मित्रांनो अजय। अजयचा पगार किती आहे, 10,800। अजयचा पगार आहे 10,800 आणि विजयचा पगार किती आहे, विजयचा पगार किती आहे मित्रांनो, 9,000 रुपये। आता याच्यामध्ये काय म्हणलं आपल्याला, तर विजयच्या पगारापेक्षा अजयचा पगार किती जास्त आहे आपल्याला विचारलेले। मग काय करायचं, सर्वप्रथम दोघांच्या पगारामधली काय करायचं आपल्याला फरक काढून घेऊयात। 800 ला 8, 10तून 9 गेला, 1 राहिला, म्हणजे जे दोघांच्या पगारामध्ये 1,800 रुपयाचा फरक आहे।
म्हणजेच याचा अर्थ म्हणजेच 9,000 जर आपल्याला 1,800 रुपये जास्त मिळत असतील, पहा आता एक तुम्हाला समजलं असेल इथपर्यंत. तर पहा या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, पहा म्हणजे दोघांच्या जे काय पगाराचा फरक किती आहे, पगाराचा जो काय फरक आहे तो आहे 1,800 रुपये. याचाच अर्थ 9,000 रुपयावर म्हणजे याचा पगार किती आहे, 9,000 रुपये विजेचा, आणि याच्यावर किती 1,800 रुपये या ठिकाणी जास्त आहे याचा पगार, 1,800 रुपये जास्त. मग 100वर किती, कारण की आपल्याला काय विचारलं तर टक्क्याने किती जास्त आहे असं स्वरूपाचं विचारलं. मग याचा करा तिरपा गुणाकार करायचा म्हणजे काय 1,800 गुणाकारामध्ये 100 आणि भागाकारामध्ये काय मित्रांनो 9,000. मग आता पहा खालचे 3 शून्य कट करूयात, 1 2 3, 9,000वरले 3 शून्य गेले. मग वरचे सुद्धा आपल्याला 3 शून्य कॅन्सल करायचे आहेत. ठीक आहे, आता वरती राहिला मित्रांनो 180 भागाकारामध्ये 9. मग 9 जर भाग जर दिला तर 9 1 9, 9 2 18 आणि हा शून्य जसाच तसा. म्हणजेच याचा अर्थ 20%, 20%ने अजयचा पगार हा विजयपेक्षा 20%ने जास्त आहे. म्हणजेच मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 होता आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता. तर हा प्रश्न व्यवस्थितरित्या तुम्हाला समजला असेल. अशा स्वरूपाचे जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. हा प्रश्न पहा खूप भारी विचारलेला प्रश्न आहे. पहा हा प्रश्न मित्रांनो मेरिट ठरविणारा प्रश्न आहे. प्रश्न काय पहा, 180 मीटर लांबीची एक ट्रेन 144 किलोमीटर प्रति तास वेगाने या ठिकाणी जात आहे. तर तिच्या मार्गामध्ये एक खांब आहे आणि या खांबाला ओलांडण्यासाठी तिला किती वेळ लागेल अशा स्वरूपाचा प्रश्न विचार आहे. अतिशय भारी आणि महत्त्वाचा प्रश्न, लक्ष द्या. आता हा प्रश्न सॉल्व्ह करायचा कसा, तर पहा एक ट्रेन आहे, या ट्रेनची लांबी किती 180 मीटर आहे. मात्र वेग कसा आहे मित्रांनो, ताशी वेग 144 किलोमीटर ताशी वेग आहे. पहा या ठिकाणी गाडीची जी काही लांबी आहे ती मीटरमध्ये, वेग 44 किलोमीटर आहे, 144. मग ज्यावेळेस वेग तुम्हाला या ठिकाणी जे काही एकके आहेत हे एकके आपल्याला समान करावे लागतील. मग काय करायचे, जे काही 144 याला काय करायचं आपल्याला मीटर सेकंदामध्ये रूपांतर करायचं. मग मीटर सेकंदामध्ये जर रूपांतर करायचं जर असेल म्हणजेच मित्रांनो आपल्याला मोठ्या एककातून लहान एककाकडे जायचं. म्हणून काय करायचं आपल्याला 144 गुणाकारामध्ये 5/18. आता पहा 18ने जर आपण याला जर भाग जर दिला तर किती जाईल, 18 1 18, 18 8 44 आणि 18 45 म्हणजे 40 मीटर पर सेकंद एवढा त्या गाडीचा वेग असणार. मग आता पहा मीटरमध्ये दिलेलं आहे, मग काय करूयात 180ला आपण 40ने भाग देऊयात. 180ला काय करायचं आपण 40ने भाग देऊयात. 180 भागाकारामध्ये 40, हा शून्य कटला, हा शून्य कटला. 4ने जर भाग जर दिला तर किती जाईल, 4 चौक 16 म्हणजे 18मधून 16 गेला, किती राहिला 2 राहिला. 2 राहिला म्हणजे याला आता 4ने 2ला भाग जात नाही म्हणून पॉईंट देऊन काय करूया आपण शून्याचा घेऊयात. म्हणजे 4 पॉईंट शून्याचा भाग दिल्याच्यानंतर 20 झाले, 4 25 म्हणजे या ठिकाणी 20 पर मीटर सेकंद एवढा वेग त्या गाडीचा असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक पहा 4.5 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजेच मित्रांनो त्या ट्रेनचा वेग 4.5 मीटर पर सेकंद या ठिकाणी असणार आहे. आता मित्रांनो या ठिकाणी जो काही तिचा जो मीटर सेकंद वेग असणार आहे याचा अर्थ ती गाडी स्वतःच्या लांबी एवढंच अंतर कापत आहे, कारण की खांबाला काय स्वतःच्या लांबी नाही. म्हणजेच मित्रांनो ती गाडी तो खांब ओलांडण्यासाठी तिला किती वेळ लागणार आहे, 4.5 सेकंद एवढा वेळ या ठिकाणी लागणार आहे. आता हा प्रश्न दुसऱ्या स्वरूपामध्ये सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता पहा मीटरची लांबी किती या ठिकाणी, ट्रेनची लांबी किती आहे 180 मीटर. आता वेग किती दिले 144 किलोमीटर. आता वेग किलोमीटर आहे म्हणून काय करूयात त्याला 5/18ने भाग देऊयात. 5/18ने आता हे जे काही तुम्हाला 18 दिसत इकडे आपण डायरेक्ट वरती भागाकारामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकतो. 18 भागाकारामध्ये गेल्याच्या नंतर आता हे या ठिकाणचे 18 निघून गेले. हे 18 निघून गेल्याच्या नंतर आता काय करायचं मित्रांनो, आपल्याला काय करायचं, ह्या 5ने भाग द्यायचा. 5ने भाग दिल्याच्या नंतर कितीचा जाईल भाग पहा, 5 1 5, 5 3 15, 5 3 15 राहिला मित्रांनो 3 म्हणजे 5 6 30, या ठिकाणी आला 36. आता काय करायचं 12 3 36 आणि 12 गुणाकारामध्ये 12 म्हणजे 12 12 44. मग परत या काय करायचं, या 3 परत या 12ला जर भाग जर दिला तर कितीचा जाईल, 3 चौक 12 म्हणजे राहिला 4 म्हणजे 18 भागाकारामध्ये 4. 18ने भाग दिल्याच्या नंतर 4 चौक 16 राहिला मित्रांनो किती 16 गेल्याच्या नंतर म्हणजे या ठिकाणी 18मधून 16 गेला 2 राहिला म्हणजे 4 25 4.5. तरीसुद्धा उत्तर काय आलं 4.5. ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता. दोन्ही सुद्धा पद्धतीने आपण पाहिलेला आहे. पुढचा प्रश्न पहा, अतिशय मजेशीर प्रश्न आहे.
एका परीक्षेमध्ये 1200 मुले आणि 800 मुली बसलेल्या होत्या. यामध्ये 40% मुले व 48% मुली पास झाले आहेत. तर त्या परीक्षेत एकूण किती टक्के विद्यार्थी नापास झाले आहेत? किती टक्के विद्यार्थी नापास झाले अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. मग आता करायचं काय? 1200 मुलं आहेत, या ठिकाणी 1200 मुलं आहेत आणि 800 काय आहेत मुली आहेत. म्हणजे या ठिकाणी 1200 आणि 800 किती 2000, म्हणजे टोटल मुलं किती आहेत या ठिकाणी 2000 आहेत. म्हणजे मुलं आणि मुली यांची संख्या किती आहे 2000 आहे. ठीक आहे, किती आहे 2000. तर आता काय करायचं पहा. आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलं, मुलं किती आहेत 1200. या 1200 पैकी किती पास झाले 40% पास झाले. मग 40% जर पास झाले असतील तर 60% नापास झाले. आता नापास आपण का, आता पहा तुम्हाला मी एक व्यवस्थित या ठिकाणी गणित वाचल्याच्या नंतर तुम्हाला कशा स्वरूपामध्ये सॉल्व करायचं मी तुम्हाला सांगतो. पहा, एका परीक्षेमध्ये 1200 मुले आहेत आणि 800 मुली आहेत. यामध्ये 40% मुले आणि 48% मुली काय पास झाले. हा शब्द लक्षात ठेवा, काय पास झाले. मग आपल्याला विचारले काय त्यांनी नापास किती झाली. आपल्याला नापास विचारलं म्हणून आपल्याला काय करायचं, 40% पास असतील तर 60% नापास, 48% पास असतील तर 52% नापास. आपल्याला नापासचं विचारलं म्हणून आपण काय करायचं याचं उलट. आता तुम्ही म्हणाल की सर या ठिकाणी 40% पास आहेत मग 40%च काढण्याची. पहा, आपल्याला 40% का नाही काढायचे, आपल्याला विचारलं काय नापास विचारले. त्यामुळे पास फक्त किती आहेत ते त्यापैकी नापास किती झाले हे आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. म्हणजे आपण काय लवकरात लवकर उत्तरापर्यंत पोहोचू. आता 1200चे काय करायचे, 40% काय झाले पास झाले म्हणजे 60% नापास झाले. मग 1200चे 60% काढा. आता हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला. वरती राहिला मित्रांनो 60 गुणाकारामध्ये 12 म्हणजे 12×72 आणि हा शून्य जशाच. म्हणजे 720 मुलं 1200 पैकी काय झाले नापास झाल्या. हे लक्षात ठेवा, काय झाले हे नापास झाल्या, हे लक्षात ठेवा नापास झाले. मग आता मुली किती आहेत 800 मुली आहेत. काय आहेत मित्रांनो 800 मुली आहेत. या 800 मुलीपैकी 48% पास झाल्या. म्हणजे याचा अर्थ 48% पास झाले. याचा अर्थ काय झालं मित्रांनो या ठिकाणी 48% पास म्हणजे या ठिकाणी 48 आणि 2 50 आणि 52% काय झाल्या नापास झाल्या. मग परत हे 2 शून्य कटला, हा 2 शून्य कटला. 8 जर आपण जर या ठिकाणी 52ला जर गुणाकार जर केला तर किती 8 1 8 8 2 16 राहिला मित्रांनो 1. परत 8 5 40, 40 आणि 1 किती 41. यांची किती बेरीज झाली 441. म्हणजे 800 मुलीपैकी 441 मुली काय झाल्या पास झाल्या. मग काय करतो आता सर्वांची बेरीज करूयात. या ठिकाणी 6, 2 आणि 1 झाला 3 आणि 4 आणि 7 किती झाले 11. म्हणजे या ठिकाणी 1100 मुलं आणि मुली काय झाले पास झालेले आहेत. पण एकूण मुले किती आहेत 2000 आहेत. मग या 2000 पैकी किती नापास झाले तर 2000 पैकी नापास झाल्याची संख्या किती 1136. मग 2000 पैकी 1136 नापास झाले. म्हणजे आपल्याला विचारलं काय टक्केवारीमध्ये. मग आपण याला 100 गुणून घेऊयात. 100 गुणल्याच्या नंतर 2000 वरचे 2 शून्य कॅन्सल, 100 वरचे 2 शून्य कॅन्सल. वरी राहिला मित्रांनो 1136 आणि खाली राहिला 20. जर आपण 20 जर भाग जर दिला किंवा आपण काय करूया त्याला 2 भाग देऊया. 2 भाग दिल्याच्या नंतर किती जाईल 10 आणि 2 20. परत इथे 2 दिल्याच्या नंतर 2 5 10 राहिला मित्रांनो 13. परत 2 6 12 राहिला 1, 2 8 16 झाली 168. परत 2 देऊयात. 2 दिल्याच्या नंतर 10 5 जर या ठिकाणी 2 दिल्याच्या नंतर 10ला जर भागलं 2 तर 5चा भाग जाईल. आता काय करूयात परत 2चा देऊयात. तर पहा 2 2 4 राहिला 1. परत 2 8 16 राहिला या ठिकाणी 1 पण नाही राहिला. मग राहिला परत 8. परत 2 1 2 2 चौक 8 284. म्हणजे 284 भागाकारामध्ये जर आपण 5 जर केलं तर 5 5 25, 5 5 25, 28 मधून 25 गेला किती राहिला 3 राहिला झाला 34. म्हणजेच 5 6 30 राहिला 4 5 8 40 म्हणजे 56.5% या ठिकाणी काय असणार विद्यार्थी नापास झाले असणार. म्हणजे ऑप्शन क्रमांक 5 56.5 कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक 2 होता आपल्या प्रश्नाचं उत्तर. हा प्रश्न मित्रांनो तुम्हाला मेरिट ठरविणारा प्रश्न होता, महत्त्वाचा प्रश्न होता. ठीक आहे, तर आशा करतो हा प्रश्न तुम्हाला समजला असेल. नसेल जर समजला तर व्हिडिओ पाठीमागे घ्या आणि व्यवस्थितरित्या एक वेळेस पाहून घ्या. 7 नंबरचा प्रश्न पहा. राजेश आणि महेश यांच्या वयाचे गुणोत्तर 5 वर्षापूर्वी एकास 5 होते. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर एकास 3 होईल तर राजेशचे आजचे वय किती. पहा हा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा आहे. प्रश्न पहा लक्षात ठेवा. राजेश या ठिकाणी पहा राजेश लिहूयात आपण राजेश आणि हा महेश. आता यांचं वय जर पाहिलं तर 5 वर्षापूर्वी किती होतं मित्रांनो 5 वर्षापूर्वी किती होतं एकास 5 होतं. म्हणजे याचा अर्थ x आणि 5 x. आता काय म्हणते 5 वर्षानंतर 5 वर्षानंतर याचा अर्थ राजेशचं वय 5 वर्षानंतर x + 5 होईल.
महेशचं वयसुद्धा काय होईल, महेशचं वयसुद्धा x + 5 होईल. हे कधी 5 वर्षानंतर, म्हणजे या ठिकाणी हे 5 ऑलरेडी याचे आहेत, या ठिकाणी 5 ऑलरेडी आहेत. ठीक आहे, हे 5 वर्षानंतरचं आहे. ठीक आहे, 5 वर्षानंतर. मग आता काय म्हणते पहा, हे आजचं वय झालं. मग आता काय म्हणते हे पहा, हे 5 वर्षापूर्वीचं किती आहे, x आणि 5x आहे 5 वर्षापूर्वीचं. मग आजचं किती झालं, x + 5 आणि 5x + 5 झालं. आता काय म्हणते परत 5 वर्षाच्या नंतर, 5 वर्षाच्या नंतर म्हणजे त्यामध्ये आपण +5 जर मिळवले तर किती झाले 10. याच्यामध्ये 5x + 5 जर मिळवले की झाले, या ठिकाणी सुद्धा 10 झाली. आता यांचं गुणोत्तर काय झालं, 5 वर्षाच्या नंतर किती झालं, 1:3 झालं. 5 वर्षानंतर त्याचं गुणोत्तर 1:3 झालेले. मग याचा तिरपा गुणाकार करा. तिरपा गुणाकार केल्याच्या नंतर काय येईल आपला 3x + 30 बरोबर 5x + 10. आता 5x मधून 3x गेला, किती राहिला मित्रांनो, 2x राहिला. 2x बरोबर आता काय या ठिकाणी 30 इकडे आहेत, इकडे गेल्याच्या नंतर मायनसमध्ये जातील. याचा अर्थ 10 मधून 30 गेला किंवा 30 मधून 10 गेला, किती राहिला 20 राहिला. म्हणजेच मग x बरोबर किती आला आपला, आलं 10. x बरोबर किती आलं 10. x बरोबर किती आलं 10 आलं. x बरोबर 10 आला असेल तर आपल्याला विचारलं काय, तर या ठिकाणी राजेशचे आजचे वय किती. मग राजेशचं आजचं वय काय, हे झालं 5 वर्षापूर्वीचं, हे झालं आजचं, आणि हे झालं 5 वर्षानंतरचं. मग आजचं वय राजेशचं किती आहे मित्रांनो, x + 5 आहे. याचा अर्थ x ची किंमत किती आहे, 10 आहे. मग 10 आणि 5 जर केलं तर किती झालं 15. म्हणजे याचा अर्थ राजेशचं वय आहे मित्रांनो या ठिकाणी 15. ऑप्शन क्रमांक 2 होतं आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न मित्रांनो तुम्हाला सॉल्व करायचा होता. तर आशा करतो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. पुढचा प्रश्न पहा 8 नंबरचा. 8 नंबरचा प्रश्न पहा, आपल्याला काय म्हणले, एका पेटीमध्ये आंब्याचे 15, 25, 30 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 6 आंबे कमी पडतात. प्रत्येक वेळी 6 आंबे काय पडतात, कमी पडतात. तर त्या पेटीमध्ये एकूण कमीत कमी किती आंबे होते. आता कमीत कमी पहा, हा शब्द कमीत कमी आणि जास्तीत जास्त. कमीत कमी शब्द वापरल्याच्या नंतर आपल्याला काय काढायचा, लसावी. काय काढायचा मित्रांनो, लसावी. आणि जास्तीत जास्त हा शब्द वापरलेला जर आपल्याला काय काढायचा, मसावी. हे लक्षात ठेवा. एखाद्या गणितामध्ये तुम्हाला कमीत कमी हा शब्द जर वापरला तर काय करायचा, लसावी. जास्तीत जास्त हा शब्द जर वापरला तर तुम्हाला काय काढायचा मित्रांनो, मसावी काढायचा. तर आपल्याला या गणितामध्ये काय म्हणलेले पहा मित्रांनो, आपल्याला काय म्हणलं, कमीत कमी हा शब्द वापरलेला. याचा अर्थ आपल्याला 15, 25 आणि 30 याचा काय करायचा, लसावी काढायचा. मग याचा लसावी काढायचा म्हणजे पहा मित्रांनो, आता कसा काढायचा, या ठिकाणी लिहून घ्यायची संख्या 15, 15च्या नंतर 25, 25च्या नंतर 30. आता याचा लसावी कसा काढायचा, तर याची करायची आपल्याला भाग केल्याच्या नंतर काय करायचं, आता पहा मित्रांनो आपल्याला काय करायचं, या ठिकाणी कोणत्या संख्येने भाग जाईल, तर 5ने भाग जाईल. मग 5ने भाग जर दिला तर काय होईल, 5 त्रिक 15, 5 5 25 आणि 5 6 30. ठीक आहे. आता पहा 3 5 6, आता या संख्येला कोण्या एका संख्येने भाग जातो का, नाही जात. मग नाही जात तर आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी 3 भाग देऊन पाहूयात. 3 जर भाग जर दिला तर कितीला जाईल, 3 1 3, 5ला जाणार नाही म्हणून 5 जशाच तसा ठेवूयात. परत 3 2 6. पहा लसावी काढत असताना दिलेल्या संख्येला कमीत कमी 2 संख्येने भाग जाणं गरजेचं आहे. आता पहा मित्रांनो या ठिकाणी आले संख्या आपल्या 5 3 आणि या ठिकाणी 1 + 5 या ठिकाणी 2. मग आता काय करायचं, या ठिकाणी पहा हे जे काही खालच्या संख्या, आता याला कुठल्या संख्येने भाग जातो का, याला कुठल्याही संख्येने भाग जात नाही. ज्यावेळेस या कुठल्याही संख्येला भाग जात नाही त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं, तर या दोघाचा करा या ठिकाणी गुणाकार. या दोघाचा गुणाकार किती आला, 3 5 15. या 15ने या संख्येला जर गुणाकार जर केला तर 15 1 15, 15 5 75 आणि 75 गुणाकारामध्ये जोन जर केलं तर ते येते मित्रांनो 150. आता इथपर्यंत आल्याच्या नंतर किती आला आपलं, 150 आलं. आपला लसावी किती आला, 150 आला. आता लसावी काढल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, प्रत्येक वेळेस 6 काय करतात, आंबे कमी पडतात. प्रत्येक वेळेस 6 आंबे कमी पडतात. मग आता आपल्याला या ठिकाणी प्लस करायचं का मायनस करायचं हे लक्षात ठेवा. आता बरेच विद्यार्थी या ठिकाणी प्लस करतील तर ते 56 होईल. मग आपलं उत्तर बरोबर येणार का, नाही येणार. कारण की काय म्हणते, प्रत्येक वेळेस 6 आंबे या ठिकाणी कमी पडतात. पहा कमी पडतात याचा अर्थ मित्रांनो यामधून आपल्याला 6 मायनस करावे लागतील. जर आपण 6 मायनस जर केले तर किती येणार मित्रांनो, या ठिकाणी 150 मधून 6 गेल्याच्या नंतर किती राहिले, 144. किती राहिले मित्रांनो, 144. आता 144 काय आहेत मित्रांनो, हे आंबे आहेत. म्हणजे हे आपलं उत्तर असणार का, नाही. मग आपल्याला या ठिकाणी म्हणते तर त्या पेटीमध्ये एकूण कमीत कमी किती डझन आंबे असतील. आता एका डझनमध्ये किती आंबे असतात, 12 असतात. म्हणून 144ला जर आपण 12ने जर भाग जर दिला तर कितीचा भाग जाईल, 12 1 12, 12 1 12 राहिला मित्रांनो 2, परत 12 1 12, 12 2 24. म्हणजेच याचा अर्थ
त्या टोपलीमध्ये एकूण किती आंबे असतील तर या ठिकाणी 12 डझन आंबे असणार आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 होता आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता. तर आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल. जर मित्रांनो तुम्हाला पोलीस भरतीची बॅच जॉईन करायची असेल तर मित्रांनो अतिशय माफक दरामध्ये आपण ठेवलेले आहे. जर तुम्हाला पोलीस भरतीची बॅच जॉईन करायची असेल तर 7977 09 27 आणि 14 या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता. मित्रांनो आगामी काळामध्ये होणारी जवळपास 7000+ पदाची पोलीस भरती, यामध्ये जर तुम्हाला 100% गणितामध्ये जर तुम्हाला पैकीच्या पैकी जर गुण घ्यायचे असतील तर मित्रांनो ही बॅच जर जॉईन जर केली तर 100% तुम्हाला तेवढे गुण मिळण्यासाठी मदत होईल, याची 100% खात्री आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. जर मायनस म्हणजे भागीला, गुणिला म्हणजे प्लस, प्लस म्हणजे गुणिला आणि भागीला म्हणजे मायनस, तर या ठिकाणी खालचं समीकरण आपल्याला दिलेलं आहे. हे समीकरण आपल्याला सोडवायचे. आता या ठिकाणी जे काय आपल्याला चिन्ह दिलेले ते या ठिकाणी जे आपल्याला हे आपल्याला कंडिशन सांगितले, हे कंडिशन आपल्याला या ठिकाणी फॉलो करायचे. म्हणजे आपल्याला काय करायचं मित्रांनो पहा. आता काय करायचे या ठिकाणी लिहून घ्या. 30 या ठिकाणी काय म्हणलं, भागाकाराला काय म्हणलं पहा. भागाकाराला म्हणलेले या ठिकाणी भागाकाराला म्हणलं या ठिकाणी बाजूला लिहून घेऊयात आपण. पहा गुणाकाराला या ठिकाणी मायनसला काय म्हणलं, मायनसला भागाकार म्हणलं. त्याच्यानंतर गुणाकाराला काय म्हणलं, गुणाकार जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं, बेरीज. त्याच्यानंतर पहा बेरीज म्हणजे काय मित्रांनो, बेरीज म्हणजे आपल्याला गुणाकारमध्ये इथून गुणाकार करायचे. त्याच्यानंतर भागाकार असेल तर भागाकाराच्या नंतर आपल्याला काय करायचं, वजाबाकी करायची. तर आपल्याला पुढचं समीकरण सोडवायचं. मग आता पुढचं समीकरण सोडायचं म्हणजे काय करायचं, या ठिकाणी पहा भागाकार दिले, भागाकाराच्या जागी आपल्याला काय करायची, वजाबाकी करायची. म्हणजे 30 - 6. त्याच्यानंतर पहा 6च्या नंतर प्लस आहे. मग प्लसला काय म्हणले, प्लसला गुणाकार म्हणलं म्हणून या ठिकाणी गुणाकारामध्ये 4. त्याच्यानंतर गुणाकार आहे तर गुणाकाराला बेरीज म्हणलं म्हणून या ठिकाणी बेरीज करूयात. बेरीज केल्याच्या नंतर 4 + 8. भागाकार दिला, भागाकाराला काय म्हणले पहा, भागाकाराला मायनस म्हणले म्हणून 4 8 - 6 करूयात. प्लस बेरीज आहे, बेरीजीला गुणाकार म्हणलं म्हणून गुणाकार करूयात. गुणाकारामध्ये 2 लिहूयात. परत भागाकार आहे, भागाकाराला काय म्हणलं, वजाबाकी म्हणून वजामध्ये 5 करूयात. आता मित्रांनो ही झाली आपली मांडणी. आता याचा डायरेक्ट काय करायचा, सर्वप्रथम काय कंच भागूचं काय बॉडमस पद्धतीनं सर्वप्रथम कंस असेल तर कंस सोडवा, कंस नसेल तर भागाकार करा, भागाकार नसेल तर गुणाकार, गुणाकार नसेल तर बेरीज आणि बेरीज नसेल तर वजाबाकी. मग आता या ठिकाणी भागाकार तुम्हाला कुठेही दिसत नाही, बेरीज सुद्धा दिसत नाही. आता डायरेक्ट मित्रांनो गुणाकार आहे. मग आपण काय करूया, सर्वप्रथम गुणाकार करूयात. या 2 संख्याचा गुणाकार करूयात, परत या 2 संख्याचा गुणाकार करूयात. मग 5 30 मायनस या दोघांचा गुणाकार जर केला तर 5 3 सक्क या ठिकाणी 5 6 गुणाकारामध्ये 4 जर केला तर 6 चौके येईल मित्रांनो 24 प्लस या ठिकाणी 8 जशास तसा ठेवा, मायनसचे चिन्ह जशास तसे ठेवा. आता काय करायचं, दोघांचा करा गुणाकार म्हणजे साइन दोन्ही किती झालं 12, 12 मायनस या ठिकाणी 5. आता काय करायचं, आता या ठिकाणी सर्व मायनस माहिती म्हणून या ठिकाणी 30 मधून 24 गेल्याच्या नंतर किती राहिला, 30 मधून 24 गेल्याच्या नंतर राहिला मित्रांनो या ठिकाणी 16. किती राहिला 16. 30 मधून जर 24 गेले 10 मधून 4 गेला 6 राहिला. त्याच्यानंतर 2 मधून 2 गेला 0 राहिला 6 राहिला, सॉरी किती राहिला 6 राहिला. 6 राहिल्याच्या नंतर पहा या ठिकाणी -8, त्याच्यानंतर -12 आणि -5. मग आता काय करूयात, 6 - 8 जर केलं तर किती येणार मित्रांनो, -2 येणार. बरोबर आहे ना, -2. त्याच्यानंतर हे मायनस आणि हे मायनस, मायनस मायनस प्लस होते, मोठ्या संख्येचे चिन्ह येते, याचा अर्थ -17 मायनस काय झाले 17. मग या ठिकाणी मायनस मायनस का होतं मित्रांनो, या ठिकाणी प्लस होतं. आता पहा या ठिकाणी थोडंसं या ठिकाणी रॉंग झालेलं पहा, 1 मिनिट थोडंसं पहा, आपण परत एकदा करूयात, थोडंसं लक्ष द्या. आता काय करूयात मित्रांनो, या ठिकाणी हे जे काय मायनस आहे, मायनस मायनस काय होईल, प्लस होईल. मग प्लस केल्याच्या नंतर पहा त्या ठिकाणी या -24 मधून -8 गेले, पहा -24 मधून -8 गेले. मग आता या ठिकाणी आपल्याला करायचं काय, थोडंसं लक्ष द्या. तर पहा मित्रांनो, आपल्याला सर्वप्रथम काय करायचं, आता हे जे काय -24 हे जे काय पहा 30 आपण जशास तसे लिहूयात, किंवा 30 मधून आपण 24 मायनस जर केले तर किती राहणार मित्रांनो, 6 राहणार. 6 राहिल्याच्या नंतर हे 8 पुढचे जशास तसे राहणार. त्याच्यानंतर पहा मित्रांनो 8 लिहिल्याच्या नंतर आपले काय राहणार 12 -12 आणि या ठिकाणी पहा आपण काय करूयात, या ठिकाणी लिहिण्याच्या ऐवजी काय करूयात, -12 आणि -5 किती होतं, मायनस मायनस प्लस होतं. मग मायनस मायनस प्लस होतं तर 12 + 5 जर केले तर किती येणार 17 प्लस झाले -17 झाले. कारण की या ठिकाणी 12 आणि 5 मध्ये मोठी संख्या आहे 12 म्हणून या ठिकाणी -17 झाले. मग आता या दोघांची जर आपण जर बेरीज जर केली तर पहा 8 आणि 16 6ची जर बेरीज जर केली तर किती येते 14. 14 मायनस मित्रांनो या ठिकाणी 17. या ठिकाणी पहा
मग आता 14 मधून जर या ठिकाणी 17 जर गेले तर किती राहतात मित्रांनो? या ठिकाणी 14 लहान संख्या आहे, 17 मोठी संख्या आहे, म्हणून या ठिकाणी याची वजाबाकी केल्याच्या नंतर 3 येते. मात्र ती कशी येणार? वजा येणार. वजा का? तर 17 मोठी संख्या आहे 14 पेक्षा आणि त्याचं चिन्ह काय? मायनस आहे, म्हणून या ठिकाणी -14 असणार, -3 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी पहा ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. पहा -3 ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या नाही? खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या नाही? आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं, मूळ संख्या कोणत्या असतात की ज्या संख्येला 1 ने भाग जातो आणि ज्या संख्येला स्वतः तीच संख्या या संख्येने भाग जातो त्याला मूळ संख्या असे म्हणतात. मग या ठिकाणी पहा 71 मूळ संख्या आहे, 41 सुद्धा मूळ संख्या आहे, 61 सुद्धा मूळ संख्या आहे, मात्र 91 ही मूळ संख्या नाही आहे. लक्षात ठेवा. आपल्याला काय विचारलं मग मूळ संख्या कोणती नाही? तर 91 नाही, कारण की 91ला 1 सुद्धा भाग जातो, 91ला स्वतः ती संख्या आहे म्हणजे त्या 91ला सुद्धा भाग जातो आणि 13 7 91 13ने सुद्धा भाग जातो. ज्या संख्येचे स्वतः तीच संख्या आणि दुसरा 1 हे मूळ अवयव व्यतिरिक्त तिसरा अवयव जर असेल तर ती संख्या मूळ नसते, म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे. आता हा बेसिक स्वरूपाचा प्रश्न होता. हा जर प्रश्न तुम्हाला येत नसेल तर मित्रांनो तुम्ही बेसिक बॅच करणं गरजेचं असणार आहे, जे की आपल्याकडे अवेलेबल आहे. ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. गणित आणि बुद्धिमत्तेची बॅच आहे मित्रांनो, 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्याच्यानंतर पहा, एका जंगलामध्ये काही मोर व काही हरण आहेत. त्यांच्या डोक्याची एकूण संख्या 54 आहे व पायाची संख्या 168 आहे. तर त्या जंगलामध्ये एकूण मोर आणि हरणाची संख्या किती? महत्त्वाचा प्रश्न आहे, मेरिट ठरविणारा प्रश्न आहे. पहा या ठिकाणी काय म्हणलेलं मित्रांनो, मोर आणि हरण यांची संख्या किती आहे? एकूण 54 आहे. आता एकूण 54 आहे तर खालील पर्यायापैकी कोणत्याची बेरीज या ठिकाणी 54 येते तेच पर्याय ठेवायचे, बाकीचे पर्याय आपल्याला या ठिकाणी कट करायचे आहे. म्हणजे 54 पेक्षा कमी किंवा 54 पेक्षा जास्त जर बेरीज येत असेल तर या ठिकाणी ते कट करायचे. आता पहा 30 आणि 14 किती येतात? 30 आणि 14 किती होतात मित्रांनो? 30 आणि 10 40 44 पहिला ऑप्शन गेलं. दुसरा ऑप्शन पहा 30 आणि 24 54 येतं, दुसरा ऑप्शन ठेवा. 24 आणि 30 हे सुद्धा 54 येतं, तिसरं सुद्धा ठेवा. चौथा ऑप्शन पहा 35 आणि 20 किती होतं? 55, म्हणजे हे सुद्धा गेलं. म्हणजे या 2 पैकी आपलं उत्तर या ठिकाणी असणार आहे. 2 पैकी उत्तर या ठिकाणी आपलं असणार आहे. मग आता काय करायचं मित्रांनो? आता आपल्याला काय म्हणलं, मोर आणि हरण. म्हणजे मोराला पाय किती असतात? 2 असतात. मोराला पाय 2 असतात. हरणाला पाय किती असतात? 4 असतात. म्हणून काय करूयात, आता पहिलं जर आपण या ठिकाणी 30 जर मोर जर घेतले, 30 जर आपण या ठिकाणी मोर जर घेतले आणि या ठिकाणी 24 जर आपण या ठिकाणी जर हरण घेतले, 24 जर हरण जर घेतले तर आता याचं कंडिशन काय होईल पहा. तर पहा 30 दोन्ही किती होते मित्रांनो? 30 दोन्ही 60 आणि त्याच्यानंतर 4 दोन्ही 4 चोक 16, 16 6 हातचा आला मित्रांनो 1. मग आता या ठिकाणी 1 आल्याच्या नंतर काय पहा, 60ची आणि 6ची जर बेरीज जर केली तर या ठिकाणी 6 येतं. म्हणजे या ठिकाणी किती 8 दिलेलं आहे, म्हणजे त्याचा अर्थ दुसरं सुद्धा पर्याय आपल्या या ठिकाणी गेलेला आहे. मग आता काय करायचं? आता दुसरा सुद्धा पर्याय गेल्याच्या नंतर आता डायरेक्ट काय करू, आपण 3 नंबरचा पर्याय घेऊयात. आता 3 नंबरचा पर्याय घ्यायचा तर काय करायचं पहा, मोर जर 24 असतील, मोर जर या ठिकाणी 24 असतील तर मोराला पाय किती असणार? 2 असणार, म्हणजे 24 दोन्ही 48. आता हरणाला पाय किती असणार? 24. हरणाला पाय किती असणार? 4 असणार. हरणाला पाय जर 4 असतील आणि हरणाची संख्या जर आपण या ठिकाणी 30 घेतली, हरणाची संख्या जर आपण 30 जर घेतली तर हरणाला पाय किती असणार? 4, म्हणजे 4 जर गुणाकार जर दिला तर 4 त्रिक 12 120. आता 120 + 48 करूयात, 8 4 आणि 2 6 आणि 168, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे पर्यायावरून जर गेले तर तुम्ही अशा स्वरूपामध्ये सॉल्व करू शकता. आता तुम्ही म्हणाल सर की आम्हाला पर्यायानुसार नाही जायचं, आम्हाला दुसऱ्या पद्धतीने जायचं की जे की बेसिक मेथड असते त्यानुसार जायचं, त्यानुसार सुद्धा आपण जाऊ शकतो. ठीक आहे. परंतु जर वेळ वाचवायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट पहा, याचं काय करायचं, सर्वप्रथम बेरीज करा. ज्याची बेरीज 54 येत नाही ते डायरेक्ट कट करा. 2 ऑप्शन तुमचे चालले, 2 ऑप्शन गेल्याच्या नंतर काय करायचं, मोराजला पाय 2 असतात म्हणून 2, मग या ठिकाणी हरणाला पाय 4 असतात म्हणून या ठिकाणी 30 न गुणा, त्याच्यानंतर 24 न गुणा. जर याची जर दोघांची जर पायाची संख्येची जर बेरीज या ठिकाणी 168 दिली आणि तेवढीच जर येत असेल तर तोच पर्याय आपला योग्य असणार आहे. आता तुम्ही म्हणाल की सर आम्हाला पर्यायावरून नाही जायचं, आम्हाला काय करायचं, तर आपली जी काही बेसिक मेथड आहे त्यानुसार जायचं. ठीक आहे, त्यानुसार आपण आता जाऊयात. पहा या पद्धतीनुसार जर जायचं असेल तर आपण काय करूयात, मोर किती आहेत मित्रांनो या ठिकाणी पहा, मोर लिहूयात. मोर प्लस हरण यांची संख्या किती आहे? 54 दिलेली आहे. आता त्यांच्या पायाची संख्या म्हणजे मोराला किती असणार? 2 पाय म्हणून 2 मो घेऊयात. आता हरणाला 4 पाय असणार म्हणून 4 ह घेऊयात. आणि याची संख्या किती दिलेली? 168 दिलेली. मग आता काय करूयात, वरची जे काय 2 मो
आता या ठिकाणी 54 दिले, याला काय करूया आपण 2 न गुणून घेऊया. 2 न गुणल्याचं, आता 2 न का गुणायचं, एक तर 4 न गुणा किंवा 2 न गुणा, तर आपण 2 नच गुणून घ्यायचं. कधी बी लहान संख्येनं गुणायचं, लक्षात ठेवा. मग 2 न गुणल्याच्या नंतर काय ना 2 मो प्लस 2 ह आणि बरोबर 54 गुणाकारामध्ये 2 जर केलं तर ते किती 108 आलं. 108. आता काय करायचं, या ठिकाणी ज्या ठिकाणी प्लसचं चिन्ह आहे त्या ठिकाणी मायनसचं देऊन टाकायचं आणि याची काय करायची वजाबाकी करायची. मग या ठिकाणी पहा +2 आणि -2 या ठिकाणी हे 2 कटून गेले, म्हणजे 2 मोर कटले. आता हरणाची संख्या पहा 4 आणि 2, 4 मधून 2 गेला, किती राहिला 2 ह, किती राहिला 2 ह म्हणजे हरिणा. आता 8 मधून 8 गेला 0 राहिला, 6 मधून 0 गेला 6 राहिला, 1 मधून 1 गेला 0 राहिला. म्हणजेच ह बरोबर या ठिकाणी 60 असेल तर 2 इकडे गेल्याच्या नंतर भागाकारामध्ये जातील, म्हणजे याला जर आपण 2 न जर भाग जर दिला तर कितीचा जाईल 30चा जाईल. म्हणजे या ठिकाणी ह म्हणजे हरिण किती आले मित्रांनो, आपले 30 हरिण आली. हरिण किती आहेत मित्रांनो 30. मग 30 हरिण असतील आणि दोघांची संख्या जर 54 असेल तर काय करूयात, 30 मधून 54 गेल्याच्या नंतर किती राहतात 24 राहतात. म्हणजे या ठिकाणी 24 काय झाले मोर झाले. मग आपल्याला विचारले काय, या ठिकाणी मोर आणि हरणाची संख्या किती, तर मोर किती आहेत 24 आणि हरण किती आहेत 30. म्हणजे या ठिकाणी 30 जसे 24, म्हणजे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा स्वरूपामध्ये सुद्धा हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर आशा करतो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. 12 नंबरचा प्रश्न पहा. 46 स्टार 24 या संख्येमध्ये स्टारच्या जागी कोणता अंक येईल, अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आणि या ठिकाणी या संख्येला 9 ने भाग जाणार. आता 9ची जी काही कसोटी आहे, 9ची कसोटी आपल्याला काय सांगते, तर 9ची कसोटी आपल्याला सांगते, तर मित्रांनो दिलेले जेवढी संख्या असतील या संख्येला जर 9 ने जर भाग जात असेल, या संख्येच्या जर बेरजेला जर 9 ने भाग जात असेल, त्या संख्येला 9 ने निशेष भाग जातो. म्हणजे 3ची कसोटी आणि 9ची कसोटी सेम टू सेम आहे. मग काय करूयात मित्रांनो, 4 + 6 स्टारच्या ठिकाणी आपण काय करूया, सध्या काहीच नाही लिहायचं म्हणून या ठिकाणी रिकाम जागा देऊयात. आणि त्याच्यानंतर प्लस काय आपल्याला 2, त्याच्यानंतर +4. आता याची बेरीज 9च्या पटीत येणं गरजेचं आहे. जर याची बेरीज 9च्या पटीत जर नसेल तर याच्यामध्ये कोणती संख्या मिळवल्याच्यानंतर 9च्या पटीत जाईल, हे लक्षात ठेवा. मग 4 आणि 6 किती झाले 10. त्याच्यानंतर पहा रिकाम जागा जशाच तशी ठेवूयात. 2 आणि 4 आणि 6, 4 आणि 6 झाले 10. 2 आणि +4 किती झाले मित्रांनो, 2 आणि 4 झाले या ठिकाणी 6. आता या ठिकाणी किती झाले 10, 10 आणि हे किती झाले 2, 10 आणि 6 किती झाले मित्रांनो 16. मग 16 9 ने भाग जाईल, तर 16 मध्ये किती मिळवल्याच्या नंतर या ठिकाणी 9 ने भाग जाईल, तर 16 मध्ये 2 मिळवल्याच्या नंतर 9 ने भाग जाईल. याचाच अर्थ मित्रांनो यामध्ये 2 जर मिळवले तर होणार या ठिकाणी 18. म्हणजेच या ठिकाणी मित्रांनो याचं उत्तर आपल्याला काय मिळालं, 2. आपल्याला या ठिकाणी याचं उत्तर मिळाले. कसं 2 मिळालं, तर म्हणजे काय केलं, याची सर्वांची बेरीज केली, त्यामध्ये 16 आली आणि 16 मध्ये आपण 2 जर मिळवले तर या ठिकाणी काय होतं 18. 18ला या ठिकाणी भाग जाईल 9 न. जर आपण 1 मिळवला तर 17 होईल, 17ला 9 ने भाग जात नाही. 0 जर मिळवला तर 16च राहील, 16ला भाग जात नाही. 4 जर मिळवलं तर 20 होईल, 20ला 9 ने भाग जात नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे. म्हणजे आपण काय केलं पहा, 4 आणि 6 किती झाले 10 प्लस 4 आणि 2 किती झाले मित्रांनो 6. मग याची जर बेरीज जर केली त्याली 16 आणि आपल्याला यामध्ये 2 जर मिळवल्याच्यानंतर किती येते मित्रांनो 18. म्हणून याचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर मित्रांनो अशा स्वरूपाचे जर तुम्हाला प्रश्न पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल गणित बुद्धिमत्तेची बॅच जॉईन करावी तर 79 77 09 27 14 या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता. या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय.